बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। मुंब्र्यातील दौलतनगर येथील लकी कंपाऊंड इमारतीचे डी विंग मधील सज्जाचा काही भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना 8 दिवसांपूर्वी घडली होती। त्या पाठोपाठ ठाण्याच्या वागळेशेड भागातील साई ममता इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून 2 जण जखमी झालेत। काल सकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली। गेल्या काही महिन्यापासून अशा घटना वाढू लागल्यात। मुंब्र्यातील दौलतनगर येथील लकी कंपाऊंड इमारतीच्या डी विंग मधील सज्जाचा काही भाग कोसळून एक महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच या घटनेमध्ये दोघी सासू सुना होत्या। तर 2 दिवसापूर्वी दिवा परिसरातील एनआर नगर गावदेवी मंदिराजवळ असलेल्या संजय म्हात्रे चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळल्याचा प्रकार घडला होता। या ठिकाणी 3 सदनिकांमध्ये अडकलेल्या एकूण 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिका प्रशासनाने इमारतीमधील 30 सदनिका रिकाम्या केल्या होत्या। त्या पाठोपाठ आज सकाळी ठाण्याच्या वागळेश्वर भागातील साई ममता इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून 2 जण गंभीर जखमी झालेत। गेल्या काही महिन्यापासून सातत्याने इमारतीचा सज्जा, गॅलरीचा भाग तसेच छताचे प्लास्टर कोसळण्याचे प्रकार वाढू लागल्याचे चित्र आहे। वागळेश्वर येथील शिवाजीनगर येथील डिसोजावाडी परिसरात साई ममता ही 5 मजली इमारत आहे। ही इमारत सुमारे 30 वर्ष जुनी आहे। या इमारतीत एकूण 12 खोल्या आहेत। या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अनिश वालजी देवलिया आहे यांची 202 क्रमांकाची सदनिका आहे। या छताचे प्लास्टर आज सकाळी कोसळले। यात वंश आणि देवलिया आणि विवेक देवलिया हे किरकोळ जखमी झालेत। हे दोघे झोपेत असताना प्लास्टर त्यांच्या अंगावर पडले। वंशच्या डाव्या पायाला तर विवेकच्या उजव्या पायाला इजा झाले। या घटनेची माहिती माजी नगरसेवक दीपक वेटकर यांनी दिल्यानंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। याबाबत तक्रार संबंधित विभागाला कळवली असून संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ठाणे वाहतूक पोलिसांकडून टोईंग व्हॅन वाहनाद्वारे रस्त्याच्या कडेला बेकायदा उभ्या असणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू झाली, परंतु ठाणे पोलिसांकडून निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन होत नसून वाहने उचलणाऱ्या वाहनांवरील कंत्राटी कामगारांच्या पोलीस पडताळणीच्या कागदपत्रांमध्ये घोळ असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी केला आहे। टोईंगवरील कर्मचाऱ्यांनी त्यांचे पत्ते एका ठिकाणावरील दिले असून एका कर्मचाऱ्याचा पत्ता बोगस आढळून आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात रस्त्याच्या कडेला बेकायदा उभ्या असणाऱ्या दुचाकींवर टोईंग वाहनाद्वारे ठाणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते। अनेकदा वाहन चालक उपस्थित असतानाही टोईंग वाहनांवरील कर्मचारी वाहने उचलून नेतात, त्यामुळे वाहन चालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंगी उद्भवले आहेत। यात सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी टोईंग वाहनाद्वारे चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कारवाईविषयी तक्रारी केल्यानंतर ठाण्यात काही महिन्यांसाठी टोईंगची कारवाई बंद झाली होती। त्यानंतर टोईंग व्हॅनवर CCTV तसेच नवे मार्गदर्शक तत्त्वे तयार करून वाहतूक पोलिसांनी टोईंगद्वारे कारवाई पुन्हा सुरू केली। या कारवाईविषयी आणि टोईंग व्हॅनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी अजय जया यांनी आक्षेप घेतला आहे। आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वाहतूक शाखेच्या कारवाईविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। जया यांनी दावा केला की टोईंग वाहनावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे चारित्र्य पडताळणी आणि पोलीस पडताळणीमध्ये गैरप्रकार उघडकीस आले आहेत। आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिकेतर्फे आयोजित महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आज खासदार नरेश म्हस्के आणि जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले। 17 सप्टेंबरपासून सुरू झालेले अभियान 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे। वर्तकनगर येथील लोकमान्य टिळक नर्सिंग होम कोरस रुग्णालय येथून ठाणे महापालिका क्षेत्रातील या अभियानाची सुरुवात करण्यात आली। स्वस्थ नारी सशक्त परिवार या देश स्तरावरील अभियानाचे मध्य प्रदेशमधील धार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। त्या समारंभाचे थेट प्रक्षेपणही लोकमान्य टिळक नर्सिंग होम येथे करण्यात आले। त्यावेळी खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, माजी नगरसेविका आशा डोंगरे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी खासदार म्हस्के यांच्या हस्ते नवीन एक्सरे मशीनचे लोकार्पण करण्यात आले। तसेच 15 क्षय रुग्णांच्या नातेवाईकांना निश्चय मित्र योजनेअंतर्गत पोषण आहार देण्यात आला। स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण हे आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि अखेरीस संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू असतो। त्या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाची आखणी करण्यात आली आहे।
ठाणे महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान राबवण्यात येत आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा केलाय। कोपड येथील भाजपच्या कार्यालयात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे। आज सेवा पंधरवड्याचा शुभारंभ करताना भाजपच्या कोपड कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे 75 नागरिकांनी रक्तदान करून समाजसेवेची भावना व्यक्त केली। या उपक्रमाला भाजपाचे प्रदेश अध्यक्ष तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन शिबिराचे निरीक्षण केले। यावेळी त्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करताना भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सामाजिक पुढाकाराचे कौतुक केले। पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजभिमुख उपक्रम राबवणे हीच खरी त्यांना दिलेली वाढदिवसाची भेट असल्याचे त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्थानिक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प या बहुचर्चित प्रकल्पाचे काम पूर्ण करून तो वर्षाअखेरीस खुला करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली। या प्रकल्पातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून स्थानिक परिसरातील डेकचे काम सुरू आहे। ही कामे नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात सॅटेलाइट प्रकल्पाची यापूर्वीच उभारणी करण्यात आली। त्याच धर्तीवर ठाणे पूर्व स्थानक परिसरात सॅटेलाइट प्रकल्पाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे। या प्रकल्पाच्या कामाचा कार्यादेश पालिकेने 2019 मध्ये ठेकेदार कंपनीला दिलाय। 2022 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार होता, परंतु मुदत उलटून गेल्यानंतर प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही। या जागेवरील रेल्वे विभागाची बांधकामे, शौचालय तसेच इतर अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत बराच कालावधी लागला होता। तसेच या प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये करण्यात आलेले बदल आणि त्यांच्या मंजुरीसाठी झालेली दिरंगाई, परवानगी अभावी कोपरी पुलालगत या प्रकल्पाच्या जोडणीसाठी 6 ओव्हरहेड वायरचे खांब स्थलांतरणाचे रखडलेले काम यामुळे पूल ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकला नव्हता। मात्र रेल्वे विभागाकडून गेल्या वर्षभरात परवानगी मिळताच या प्रकल्पाच्या कामाला वेग आलाय। 6 ओव्हरहेड वायरचे खांब स्थलांतरण करण्याबरोबरच रेल्वे रुळावरील पुलाच्या जोडणीचे कामही नुकतेच पूर्ण झाले। या पुलावरील मार्गिकेची उर्वरित कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत। ही कामे ऑक्टोबर अखेर पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे। तसेच स्थानिक परिसरात डेक उभारून त्याला पूल जोडण्यात येणार आहे, त्याचेही काम वेगाने सुरू आहे। या ठिकाणी रेल्वेची इमारत उभारण्याचे काम सुरू आहे। दरम्यान ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता धनंजय मोदे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकल्पाचे काम 80% पूर्ण झाले असून उर्वरित 20% काम पूर्ण करून हा पूल वर्षाअखेरीस खुला करण्याचे प्रयत्न महापालिकेने सुरू केले आहेत। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।